नमस्कार मंडळी. तर सध्या जा बहुचर्चित स्फटिक शिवलिंग हा जा मालवणमध्ये हा, तर थंय जर तुमका जाऊचा हा, तुमका लोकेशन हवं असला, माहिती हवी असली, तर हो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हा. तर जर समजा तुमका लोकेशन हवं असला आणि तुमका आता वायव्यमुखी जा स्फटिक शिवलिंग हा ता खंय हा, नक्की खंय हा ह्या जर तुमका जर समजा जाणून घ्यायचा असला, तर आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर गुगल मॅपवर ना तुम्ही चिकू सावली हॉटेल घाला मालवण. तर थंयसून पुढेच आपला लोकेशन असा. तर थंयसून ना जरासा पुढे गेल्यानंतर तुमका ना बघा जरासाच पुढे येऊचा हा. थंयसर तुमका हयसरी बघा साई रेसिडेन्सी मिळतली. त्याच्यातून सरळ आतमध्ये जायचा. एकदम जवळ जा तुम्ही लगेच पोहोचताल्यात. एक 2 मिनिटाची वाट असतली. तर हे बघा आतमध्ये गेल्यानंतर ना तसं बोर्ड वगैरे सगळा लावलेला असा. तर आता बघा आम्ही पोहोचलेलो आहोत रेसिडेन्सीमधून आत दिल्यानंतर तुमका असं बोर्ड हा. तर ये दाखवते तुमका. तर देवळात आपण पोचलो, पण आतमध्ये पूजा चालू आहे. तोपर्यंत आपण बाहेर फिरूया. इकडे ना शक्तिस्तंभ याची एक स्थापना केलेली असा आणि नागाची मूर्ती आहे. तर आता आपण माहिती घेऊया. तर हयसर शक्तिस्तंभाची स्थापना केलेली असा आणि त्याच्या सायडीक कामाख्या देवीचं प्रतीक आहे, ज्याच्यामुळे आपली सगळ्यांची उत्पत्ती झाली. आणि त्याच्या साईड एकच एक नागाची मूर्ती आहे, ती पण दाखवते. आणि ही एक नागाची मस्त एक मूर्ती आहे बघा. तर म्हणजे हयसर ना 100% एक पॉझिटिव्ह एनर्जी हा. मी खूप पॉझिटिव्ह फील केलं आहे हयसर येऊन. आणि ह्या असा एकदम भारी मंदिर, तुम्ही नक्की या. चला आता जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया. तर सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकतात इकडे मस्तपैकी एक याची नंदीची प्रतिमा हा. त्यानंतर हे होमकुंड वगैरे हा. इकडे पण तुम्ही एक बघू शकता शिवपिंड. आणि फायनली आपण येऊन पोचलेलो आहोत बहुचर्चित असलेला मालवणमधील वायव्यमुखी स्फटिक शिवलिंगकडे. तर एकदम भारी अशी शिवलिंग पिंड आहे. तर तुम्ही पण दर्शन घ्या. तर आमचा मस्तपैकी हयसर दर्शन झालेलं असा आणि एकदम मस्त फील होता इकडे. तुम्ही ह्या अँगलने बघा, तुमका बघा शिवपिंड आणि मागे ते बघा नागाची मूर्ती अशी हा बघा. सो हयसर ना एक तुमका सांगताय मी की एक भस्म आरती आता जी भारतात 2-3 ठिकाणीच जाता. त्यापैकी हयसर एक जाता. तुमका जर समजा कधी ह्याची माहिती हवी असली ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मग मी तुमका सांगतोय की ती भस्म आरती कधी येतली ती, आणि तेव्हा तुम्ही येऊ शकतात. तुम्ही साईडसून पण बघू शकतात किती तेजस्वी ही शिवपिंड दिसता ती. आणि ही वायव्यमुखी आहा, ह्याची खासियत असा. आणि ना तुमका आमका एक पुजाऱ्यानं सांगितला की सध्या उत्तरायण चालू आहे ना, त्यामुळे ना 4-5 वाजता ना सूर्याची डायरेक्ट किरणं शिवपिंडीवर पडतात आणि तो तेजोमय होता, म्हणजे गोल्डन कलर होता आणि किरणं डायरेक्ट पडतात. तर पण तुम्ही बघू शकतात कधी येल्यात तर. तर आमचं दर्शन घेऊन झालेलं असा. तर तुमका जर समजा व्हिडिओ आवडलो असात तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.